नमस्कार. लेखक रामचंद्र इकारे यांच्या अक्षरांची रान या लेख संग्रहातील सुखस्वप्नांची पहाट हा लेख मी प्राध्यापक डॉक्टर अरविंद हंगरगेकर धाराशिव या ठिकाणी सादर करीत आहे. सुखस्वप्नांची पहाट. संघर्षाच्या प्रतलांनी व्यापलेली ही वाट, संघर्षाच्या प्रतलांनी व्यापलेली ही वाट, मनाला हवी असते सुखस्वप्नांची पहाट, मनाला हवी असते सुखस्वप्नांची पहाट. 2 दिवसांच्या सुट्टीचं नियोजन केलं, प्रवासाला निघालो. आवराआवर लगबग यातून सुरू झालेला प्रवास, प्रवासाचा आनंद घेण्याची असलेली मानसिकता, पण त्याच वेळी खड्ड्यातून वाट काढत करावी लागणारी कसरत, कमालीची वेदनादायी. मग अशा वेळी गाडीतील हव्या असलेल्या गप्पांच्या विषयाला विसरून रस्ता, खड्डा, वाट, गती याच भोवताली मनाची आणि मेंदूची हेंडसाळ सुरू असते. नाकासमोरचा रस्ता आणि हातातील स्टिअरिंग याच्या पलीकडचं विश्व आपल्यासाठी नाहीच असं मनाला सांगायचं. हळूच मागच्या सीटवरून आवाज आला, पप्पा किती सुंदर नदी, झाडं आहेत बघा ना. पण अशाही वेळी आमची नजर असते ती फक्त समोरच्या रस्त्यावर आणि त्या रस्त्यावरील खड्ड्यांवर. कारण एका क्षणाचं दुर्लक्ष नेमका काय परिणाम करेल याचे आडाखे मनाने आधीच बांधून ठेवलेले असतात. मग अशा खड्डेमय रस्त्यातून जाताना एकच ध्येय असतं, ते म्हणजे हे अंतर लवकर कटावं. मनातील अस्वस्थतेला असहाय्यपणे जपत जपत कसे तरी अंतर काटत असतं. खड्ड्यांवर नजर असते आणि अचानक नजरेच्या अवकाश कक्षेत मनाला हवा असलेला गुळगुळीत रस्ता दिसू लागतो. अगदी त्या क्षणाला एखादं फूल उमलावं, पाकळी पाकळीनं शहारून जावं तसंच मनाचं होतं. आत्तापर्यंत झालेल्या प्रवासातील या साऱ्याच खाचखळग्यांना नजरेआड करत मन हातातील स्टेअरिंगसह झेपावत असतं. त्या गुळगुळीत आणि प्रवासाला आरामदायी करणाऱ्या रस्त्याकडं मनातील आशावाद पुन्हा उमलू लागतो. त्यातूनच खड्ड्यांचा उरलेला रस्ता केव्हा पार केला आम्हाला कळतही नाही. मग सुरू होतो गुळगुळीत रस्त्यावरील आमचा सुखकर प्रवास. स्टेअरिंगवरचा एक हात अलगद जातो टेपकडे, बटन दाबले जाते आणि आवाज येतो, जिंदगी की यही रीत है. मग हळूहळू जाणीव होऊ लागते भोवतालच्या निसर्गाची. दोन्ही बाजूला स्वागताला उभी असलेली झाडे, त्यातून ऐकू येऊ लागतो पक्ष्यांचा किलबिलाट. मधूनच दिसू लागतात अनपेक्षित असे निसर्गातील चमत्कार. या रस्त्याचा आनंद मनाला सुखावून टाकतो. खरं तर आयुष्य हे असंच असतं. बालपणातील निरागस लगबगीतून संघर्षाच्या खड्ड्यांपर्यंत कधी पोहोचलो कळत नाही. तोपर्यंतचा काळ अगदी काल परवाचा वाटतो, परंतु संघर्षाच्या खड्ड्यांचा प्रवास मात्र आपल्या अंगी असलेल्या साऱ्याच कौशल्यांच्या परीक्षेचा काळ असतो. अशा वेळी भोवताली असणाऱ्या सुखद क्षणांकडे पाहण्याचं भानही मनाला राहत नाही. कारण हा संघर्ष मनाला सातत्याने अस्वस्थ करीत असतो. याच दरम्यान जपणं, सांभाळणं, संयम आणि सुखाकडे, समाधानाकडे झेपावण्याची अशा अनेक पदरांनी मनाला वेढलेलं असतं. अशाच विविध भावभावनांची गच्च दाटलेल्या मनातून सुरू असतो आमचा प्रवास. स्वप्न एकच असतं, सुखस्वप्नांच्या आरामदायी रस्त्याचं. पूर्वप्रकाशित दैनिक लोकमत दिनांक 4 ऑक्टोबर 2017. धन्यवाद.